ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीसाठी थेट शिंदे गटाकडून अर्ज भरलाय। राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळतंय। यातच विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली। त्यामुळे उपसभापती पदावरती नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मात्र असं असतानाच ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। ठाकरेंचे खंदेशुलेदार सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीसाठी थेट शिंदे गटाकडून अर्ज भरलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली। नेमकं काय घडलंय पडद्यामागे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी 1 जुलै रोजी निवडणूक होणार आहे। मात्र त्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्यात आलाय। सचिन अहिर यांनी शिंदे गटातून अर्ज दाखल केलाय। काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फोडला असल्याची चर्चा आहे। उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचीच पुन्हा निवड होते की हेमंत पाटील यांना संधी मिळते याची शिवसेना शिंदे गटात चर्चा होती। मात्र त्याआधीच सचिन अहिर यांना शिंदे गटातून उपसभापतीची उमेदवारी देण्यात आली। 1 जुलै रोजी यासाठी मतदान होणार असून बिनविरोध निवड झाल्यास त्याच दिवशी उपसभापतींची घोषणा देखील केली जाईल। शिवसेनेतून सध्या हेमंत पाटील आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचीच नावं चर्चेत होती। मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही, तर त्या जागी थेट सचिन अहिर यांनी महायुतींच्या नेत्यांसह उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला। या सगळ्याचे फोटो आणि व्हिडिओ जेव्हा बाहेर आले त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आणि आता राजकीय नेत्यांकडून या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा एक ऑपरेशन उभाटाचं केलं आणि त्याच्यामध्ये सचिन अहिरचा उपाध्यक्ष पदासाठी उपसभापती पदासाठी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। सचिन अहिर मूळ शिवसैनिक, तो त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे। म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उभाटामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश नक्कीच धक्कादायक आहे। अनेक धक्के शिवसेनेने फसवलेले आहे, त्यामुळे हा असा मोठा धक्का नाही, पण असं अपेक्षित होतं की थेट उपसभापतीचा अर्ज अहिर काही मास लीडर नाही। दरम्यान याआधी सचिन अहिर यांना ठाकरे गटातून विधान परिषदेवरील आमदारकीची संधी देण्यात आली होती। आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून लढणार असल्यानं ही व्यूहरचना करण्यात आली होती। मात्र ठाकरे यांच्याच विश्वासातील सचिन अहिर यांनाच आता शिंदे गटानं गळाला लावलंय। याआधी ठाकरे गटाच्या उपसभापती असतानाही शिंदे गटात प्रवेश करून नीलम गोऱ्हे यांनी सभागृह चालवलं होतं। विधान परिषदेचं उपसभापती पद हे अत्यंत महत्त्वाचं आणि संविधानिक पद आहे। भारतीय संविधानाच्या कलम 182 नुसार विधान परिषद असलेल्या प्रत्येक राज्यानं आपल्या सदस्यांमधून एका सभापतीची आणि एका उपसभापतीची निवड करणं बंधनकारक असतं। सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचं कामकाज चालवणं, सदस्यांच्या वर्तनावरती नियंत्रण ठेवणं आणि संसदीय नियमांचं पालन करून घेणं हे सर्व अधिकार हे उपसभापतींकडे असतात। त्याचबरोबर राज्याच्या वरिष्ठ सभागृहात हे पद राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं। विधान परिषदेतील जे सध्याचं संख्याबळ आपण पाहिलं तर भाजपचे 35 आमदार आहेत, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे 12 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 10, ठाकरे गटाचे 6 तर काँग्रेसचे 5 आमदार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2 आमदार आहेत तर अपक्ष 3 आमदार आहेत। असं सगळं हे विधान परिषदेचं संख्याबळ आहे। दरम्यान खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार फुटतील अशी चर्चा होती, त्याची प्रचिती आता सचिन अहिर यांच्या या भूमिकेमुळे आली असून ऑपरेशन टायगर अद्याप सक्रिय आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। या सगळ्या घडामोडींवरती राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि काय काय घडामोडी घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अपडेट्स तुम्ही लोकसत्ताच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता। असेच अधिक अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।